राज्यातली शेतकरी आत्महत्येची संख्या चिंताजनक आहे। मात्र आता या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी दुष्काळाशी 2 हात करायचं ठरवलंय। डोंगरालाही पाझर फोडण्यासाठी औरंगाबादमध्ये या चिमुकल्यांचे हात कसे एकवटले आणि राबले पाहूयात। ज्या हातांनी बापाच्या चितेला अग्नी दिला तेच हात अशी वेळ येऊ नयेत म्हणून झटतायत। दुष्काळामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी दुष्काळाला कायम हरवण्याचं ठरवलंय। औरंगाबादच्या गोळे गावातली ही श्रमदानाची प्रेरणादायी कहाणी आहे। जी वेळ आमच्यावर आली, जी गोष्ट आमच्या वडिलांनी केली आत्महत्या, ती वेळ महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यावर येऊ नये अशी आमची इच्छा आहे। त्यासाठी पाण्याची बचत केली पाहिजे, त्यासाठी पाणी अडवा, पाणी जिरवा। आम्ही जे काम करताय त्यामुळे पाणी खूप साचून राहील आणि शेतकऱ्यांना मदत होईल। आणखी खूप असे सगळ्यांनी म्हणजे आम्हीच नाही तर सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी श्रमदान केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या जे दुष्काळ आहे त्यांना मुक्त केलं पाहिजे। पुण्याच्या भारतीय जैन संघटनेच्या शाळकरी मुलांची ही जिद्द पाहून गावकऱ्यांची आता हिंमत वाढली आहे। प्रत्येक खात्याच्या लोकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि पदाधिकारी अधिकारी आम्ही 45 दिवसात काम करणार, 22 मे पर्यंत नंबर मारणार। ते आता परमेश्वराच्या हाती नंबर, पण आम्हाला जो फायदा मिळणार आहे त्या फायद्यासाठी आम्ही काम करतो। काल लोक पण आम्हाला हिंमत नव्हती, आमची हिंमत हरली होती कालच्यानं, पण आज सकाळपासून आम्हाला भरपूर हिंमत आली। वॉटर कपच्या या शर्यतीत कुणी पाणी शोधत होतं तर कुणी तहानलेल्याला पाजत होतं। गावामध्ये टिकाव फावडं यांना पालखीत बसवून त्यांची मिरवणूक घेण्यात आली। संपूर्ण गाव एका तऱ्हेने त्याचा आनंद घेते, मान्य करते की ही वंदनीय गोष्ट आहे, ही पूजनीय गोष्ट आहे। त्यातूनच एक नवीन सुरुवात झाली आहे असं मला वाटतं। 1 दिवसाचं 3-4 तासाचं जे काम आहे ना ते 45 दिवस आम्हाला एक ऊर्जा देऊन जाईल। म्हणजे मला असं वाटतं की ही स्पर्धा जिंकण्याकरता नाही, दुष्काळाला हरवण्याकरता ही स्पर्धा आहे आणि आम्ही देखील त्याच मानसिकतेतून हे काम करतो। बापाचं छत्र हरवलेल्या पोरांच्या 5 तासांचं श्रमदान गावकऱ्यांना पुढच्या 45 दिवसांसाठी ऊर्जा देऊन गेलं। कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।